फेक हिंदू सम्राट शिवाजी. शिवाजी महाराजांनी कर्नाटकसाठी काहीच केलं नाही, फक्त कर्नाटक लुटलं. हा मूवी करू नकोस, नाही तर भविष्यात त्याचे परिणाम वाईट होतील. शिवाजी नाही सोड. आपल्या शिवाजी महाराजांबद्दल या कमेंट्स आहेत कर्नाटकी लोकांच्या. कांतारा फेम ऋषभ शेट्टी याने छत्रपती शिवाजी महाराज यांचं फिल्म पोस्टर पोस्ट केलं आणि त्याखाली अशा या कमेंट्सचा वर्षाव व्हायला लागला. हे वाचून तळपायाची आग मस्तकात जाते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण हिंदू दैवत मानतो आणि या कमेंट्स कोणा औरंगजेब भक्ताने केलेल्या नाहीये, तर आपल्याच हिंदूंनी केल्या आहेत. पण प्रश्न उरतो का? कर्नाटकी लोकांना महाराजांबद्दल एवढा राग का? याचं उत्तर सापडतं शिवाजी महाराजांनी आखलेल्या दक्षिण दिग्विजय म्हणजेच कर्नाटक मोहिमेमध्ये. कर्नाटकी लोकांच्या मते ही मोहीम कर्नाटकचे अस्तित्व संपवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आखली होती. त्यांचा उद्देश कर्नाटक लुटून नेस्तनाबूत करणं हा होता. पण खरंच असं होतं का? नक्की काय होती दक्षिण दिग्विजय म्हणजेच कर्नाटक मोहीम? पूर्वी संपूर्ण दक्षिण भारताला कर्नाटक म्हटलं जायचं. त्यात आत्ताचं कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ह्या राज्यांचा समावेश होता. शिवकालीन कालखंडाच्या आधीपासून इस्लामीकरणाची एक लाट जगभर पसरली होती, ज्यातून भारत पण वाचला नव्हता. सन 1310 मध्ये मलिक काफूरने दक्षिण भारतावर स्वारी केली आणि अनेक हिंदू राजघराण्यांचा पाडाव केला. त्यानंतर सन 1336 मध्ये हरिहर आणि बुक्क यांनी एकत्र मिळून 9 वर्ष या मुस्लिमांविरुद्ध लढा दिला आणि विजयनगरची स्थापना केली. त्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिणेकडचा सर्व भूभाग हा विजयनगर म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच वेळी उत्तरेच्या भागात बहामनी राज्याची स्थापना सुद्धा झाली. पुढे आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरीदशाही या शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केला आणि बहामनी राज्याचे 5 तुकडे केले आणि ते आपापसात वाटून घेतले. पुढे काळाच्या ओघात 5 पैकी 2 बलाढ्य शाया टिकून राहिल्या, त्या म्हणजे आदिलशाही आणि कुतुबशाही. यातल्याच तुलनेने कमी बलवान अशा आदिलशाहीमध्ये शहाजी राजांनी जहागिरी स्वीकारली होती. पण कर्नाटक हा शाह्यांच्याच हातात होता, त्यामुळे अर्थात तिथे अत्याचार, जुलूम हे सुद्धा होत होतं. हे काही वेगळं सांगायला नको. पण 6 जून 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्यावर मुघलांचे हल्ले वाढायला लागले आणि मुघल भारतभर पसरायला लागले. त्यांना हरवण्यासाठी या दक्षिणेतल्या शाह्यांना सोबत घेऊन मुघलांना लढा देण्यासाठी रणनीती महाराजांनी आखली. पण महाराज पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहणाऱ्यातले नव्हतेच. त्यामुळे त्यांना माहित होतं की एक वेळ कुतुबशाही साथ देईल, पण आदिलशाही कधीही धोका देऊ शकते. त्यामुळे मुघलांच्या विरोधातली ही मोहीम फत्ते करायची असेल तर महाराजांना स्वराज्य सोडून साधारण वर्षभरासाठी तरी दक्षिणेत राहावं लागणार होतं. स्वराज्य योग्य हातांमध्ये सोपवून पुरेसं सैन्य, खजिना, दारुगोळा ठेवून ते मोहिमेसाठी निघाले आणि मोहिमेसाठी सुद्धा सैन्य, खजिना, रसद, दारुगोळा यांचा प्रबंध करायचा असेल तर त्यांच्या महसुलीसाठी प्रदेश मिळवणं त्यावेळेस त्यांना गरजेचं वाटलं. त्यामुळे 6 ऑक्टोबर 1676 ला महाराज रायगडावरून दक्षिणेच्या मोहिमेला निघाले. सुरुवातीला आदिलशाहीचा भला मोठा प्रदेश घेतला. त्यात आदिलशाहीचा खजिना, घोडे, हत्ती, दारुगोळा सगळंच मिळालं आणि त्यांना हंबीरराव मोहिते यांनी साथ दिली. त्यानंतर महाराज भागानगर पर्यंत पोहोचले, जिथे कुतुबशाही होती. पण महाराजांनी आधीच कुतुबशाही सोबत मैत्रीचा हात पुढे केला होता, त्यामुळे महाराज तिथेच महिनाभर राहू शकले. तेव्हा कुतुबशहाने महाराजांसोबत तह केला आणि कुतुबशाहीच्या हद्दीत होणाऱ्या लढाईत होणारा खर्च कुतुबशाही उचलणार हे आश्वासन दिलं. त्यामुळे महाराजांनी संपूर्ण आदिलशाही मुलूक जिंकला आणि जिंजी, वेल्लोर हे महत्वाचे किल्ले ताब्यात घेतले आणि त्यानंतर तंजावर हे महाराजांचे सावत्र भाऊ म्हणजेच व्यंकोजी भोसले यांच्या हातात होतं, तेही त्यांनी ताब्यात घेतलं, कारण व्यंकोजींनी नेहमीच महाराजांना विरोध केला होता. त्यानंतर कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम, बाळापूर, बंगळूर, शिरे, होसकोट, अरणी, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडबाळापूर, देवरायनदुर्ग, तुमकूर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हे भाग सुद्धा त्यांनी जिंकून घेतले. अशा प्रकारे मार्च 1678 मध्ये महाराज मोहीम फत्ते करून
पन्हाळ्यावर आले. अशी ही दक्षिण दिग्विजय ही मोहीम तब्बल 1.5 वर्ष चालली. या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी स्वराज्याच्या दुपटीहून जास्त मुलूक मिळवला, ज्याला पुढे जिंजीचं राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तसंच या मोहिमेत महाराजांनी मुघल, सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही या सर्वांचाच चोख बंदोबस्त केला आणि साल्हेर पासून जिंजीपर्यंत एक सलग किल्ल्यांची माळ तयार केली. महाराजांना दूरदृष्टी होती, त्यामुळे महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांना खूप क्रूरतेने मारलं खरं, पण याच किल्ल्यांच्या साखळीमुळे मराठ्यांना औरंगजेबाला लढा देता आला. हे आहे दक्षिण दिग्विजय म्हणजेच कर्नाटक मोहिमेचं खरं सत्य. पण म्हणतात ना, अपुरं इतिहासाचं ज्ञान आणि चुकीचे समज एकदा मनात बसले की बसले. तसंच काहीसं कर्नाटकी लोकांबद्दल झालंय. पण त्यांनी हे समजून घ्यायला हवं की त्यावेळेस जर महाराजांनी ही मोहीम केली नसती तर अजून कित्येक दशकं कदाचित कर्नाटकला शाही आणि मुघलांमध्येच राहावं लागलं असतं. आणि यात कर्नाटकमध्ये इस्लामीकरण कोणत्या गतीने झालं असतं हे वेगळं सांगायला नको. पण दुर्दैव असं की ही मोहीम महाराजांनी गुप्त ठेवली होती, त्यामुळे मोहिमेच्या सुरुवातीचा उल्लेख फार कमी आहे. याचाच फायदा घेत असे आर्टिकल्स लिहिले गेले, ज्याला दाखले दिले गेले ते जॉन फ्रायर सारख्या ब्रिटिश लेखकांचे. हे लेखक महान आहेतच, पण फक्त भटकंती करून त्यांना आपले छत्रपती शिवाजी महाराज कसे कळतील, अशा लेखांमुळे एक वेगळेच छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकासमोर उभे केले गेले. असो, शेवटी सांगायचं इतकंच आहे की महाराजांनी कर्नाटक लुटलं नव्हतं, तर मुघलांच्या, आदिलशाहीच्या आणि इंग्रजांच्या ताब्यातून कर्नाटकला वाचवलं होतं. महाराजांबद्दल पसरवला गेलेला हा गैरसमज दूर करायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.